नमस्कार मित्रांनो, पुढचं जे वाक्य आहे किंवा या नियमित आकृतीत अंतर्लिखित वर्तुळ या प्रकरणातलं 17वं जे वाक्य आहे ते बघा. समभुज त्रिकोणात 3 समान अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित करणे की त्यातील प्रत्येक वर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूस स्पर्श करील व त्यांचे व्यास संलग्न राहतील. प्रश्न: 5 सेंटीमीटर बाजूचा समभुज त्रिकोण काढून त्यात 3 समान अर्धवर्तुळे अशा प्रकारे अंतर्लिखित करा की प्रत्येक अर्धवर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूस स्पर्श करील व त्याचे जे व्यास आहेत ते व्यास संलग्न राहतील. सर्वात प्रथम अगोदर आपणाला 5 सेंटीमीटर बाजूचा समभुज म्हणजे तीनही बाजू समान असणारा त्रिकोण काढायचा आहे. म्हणून पट्टीच्या सहाय्याने 5 सेंटीमीटर बाजू काढा. हे बघा, अगदी व्यवस्थित माप घ्या. 5 सेंटीमीटर. त्याचे बिंदू निश्चित करा. त्याला नाव द्या BC. कंपास घ्या. कंपासच्या सहाय्याने BC एवढं अंतर घ्या. तंतोतंत घ्या. इकडे B बिंदूतून वरच्या बाजूला कंस करा. त्यानंतर C बिंदूतून वरच्या बाजूला कंस करा. हे दोन्ही छेदनबिंदू, दोन्ही कंस ज्या ठिकाणी छेदतात त्या छेदनबिंदूला A नाव द्या. पट्टीच्या सहाय्याने AB आणि BC व्यवस्थित जोडून घ्या. अशा प्रकारे समभुज त्रिकोण आपण काढलाय. किती सेंटीमीटरचा? 5 सेंटीमीटर बाजू असणारा समभुज त्रिकोण तयार झालाय. आता तुम्हाला समभुज त्रिकोणाचे तीनही कर्ण दुभागायचे आहे. बी कोन, C कोन आणि A कोन असे तीनही कोन तुम्हाला दुभागायचे आहे. त्यासाठी तुम्ही कंपास घ्या. B बिंदूवर कंपासचं टोक ठेवा. विशिष्ट अंतर घेऊन इथे कंस करा असे. त्यानंतर या बाजूला पण कंस करा. C याला कंस. आता हे कंस केल्यानंतर या ठिकाणी हा छेदनबिंदू आहे बघा. इकडे लक्ष द्या BC रेषेवर. तर निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि इकडे कंस करा असा. त्यानंतर ह्या कंसावर ठेवा. कंस छेदा. तीच कृती इकडे AB रेषेवर करायचे. अंतर घेऊन पुढे कंस करा. त्यानंतर या कंसावर ठेवा. तो कंस छेदून घ्या. मग पट्टीच्या सहाय्याने हा C बिंदू या छेदनबिंदूत अगदी तंतोतंत जोडला. त्यानंतर हा B बिंदू या छेदनबिंदूतून व्यवस्थित जोडा. अगदी तंतोतंत जोडला. असं जोडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी O बिंदू मिळतो बघा. इकडे बघा, हां इथे O बिंदू मिळतोय. त्याला O नाव द्या. O नाव दिल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने हा A बिंदू आणि हा O बिंदू सरळ जोडा. अगदी तंतोतंत जोडला. असं जोडल्यानंतर या ठिकाणी याला D नाव द्या. या बिंदूला D नाव दिल्यानंतर तुम्हाला हा जो ADC हा जो काटकोन आहे ADC तो दुभागायचा आहे. मग काटकोन दुभागायचा असेल तर या D बिंदूवर कंपासचं टोक ठेवा. इथे बघा या C च्या जवळ या ठिकाणी कंस करा. त्यानंतर इकडे वरती कंस करा. लक्षात ठेवा आपण हा एक कंस केला आणि हा एक. मग आता ह्या कंसावर इथे कंपासचं टोक ठेवा. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. इकडे पुढे कंस करा. त्यानंतर ह्या कंसावर ठेवा. इथे
असं छेदून घ्या, नाही छेदला तर पुन्हा इथं ठेवा, असं व्यवस्थित छेदून घ्या. ज्या ठिकाणी हा छेदनबिंदू दोन्ही कंस एकमेकांना छेदतात तो छेदनबिंदू आणि हा डी बिंदू पट्टीच्या सहाय्याने सरळ जोडा. जोडले. असं जोडल्यानंतर त्या बिंदूला ई नाव द्या. इथे ह्या बिंदूला काय नाव दिलं? ई नाव दिलं. मग ओ बिंदूवर कंपासचं टोक ठेवा. ठेवलं. ई एवढं अंतर घ्या, बघा घेतलं. मग त्या अंतरानेच असं एक हलकंसं वर्तुळ काढा. काढला हलकंसं वर्तुळ. ओके. वर्तुळ काढल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा ई आहे त्याला E1 या बिंदूला नाव. त्यानंतर इथे हा जो बिंदू आहे हा त्याला E2. त्यानंतर हा जो बिंदू आहे त्याला E3 अशी नावं द्या. नावं दिल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने हा E1 आणि E2 जोडा. त्यानंतर E2 आणि E3 जोडा. ते जोडल्यानंतर E3 आणि E1 जोडा. तंतोतंत जोडले. ते जोडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बिंदू मिळालेत बघा. इथे एक बिंदू मिळालाय. त्यानंतर इथे एक बिंदू मिळालाय. ह्या बिंदूंना तुम्हाला नाव द्यायचे आहेत. याला नाव द्या F1. ह्या बिंदूला नाव द्या F2 आणि ह्या बिंदूला F3 अशी नावं द्या. दिली नावं बघा F1, F2, F3. आता ह्या F3 वर ठेवा, F1 वर ठेवा, कुठेही कंपासचं टोक ठेवा आणि हा जो डी बिंदू आहे हा F3 वर ठेवून डी बिंदू एवढं अंतर घ्या कंपासमध्ये आणि त्या अंतराच्या सहाय्याने अशा प्रकारचं अर्धवर्तुळ बघा व्यवस्थित काढा. अर्धवर्तुळ काढा. त्यानंतर F1 वर ठेवा. हे अर्धवर्तुळ व्यवस्थित काढा. त्यानंतर F2 वर ठेवा. तंतोतंत असं अर्धवर्तुळ काढा. बघा व्यवस्थित अंतर घेतलं की अशा प्रकारे ही आकृती काढता येते. मग या आकृतीमध्ये बघा हा जो अर्धवर्तुळाचा जो व्यास आहे तो संलग्न राहतो आणि वर्तुळाची एक बाजू या समभुज त्रिकोणाला स्पर्श करते. अशा प्रकारे प्रश्नातील सर्व अटी पूर्ण करून आपण 5 सेंटीमीटर बाजूचा समभुज त्रिकोण काढून त्यामध्ये 3 समान अर्धवर्तुळे अंतर्लिखित केलेले आहेत आणि ती तीनही अर्धवर्तुळे त्रिकोणाच्या एका बाजूला स्पर्श करतात आणि त्यांचे हे जे व्यास आहे ते संलग्न राहतात. ठीक आहे, धन्यवाद.